हाय गाईज, कशा आहात? तर थांबा स्किप नका करू. ग्रोसरीज दाखवत आहे. आज आहे ना, मी जास्त नाही, थोडी कमी शॉपिंग केली होती फ्लिपकार्टवरून ग्रोसरीची. जसे पोहे खतम झाले होते तर मी पोहे घेतले. मग मला ना तिथे कोको पावडर असे काही प्रोडक्ट पण दिसले काही मस्तपैकी. तर मी म्हटलं चला ऑर्डर करून ना काही बनवूनच पाहूया. तर आधी मी ना यावेळेस ना मी सील उघडल्या नाही, तशाच राहू दिल्या. मी स्वतः म्हटलं त्यांना की उघडून नका दाखवू, मी नंतर उघडून घेईल. तर बघू शकता, पण ते म्हणतात ना घाईचं काम. तर बघू शकता कैशी कशी तुटली काय माहीत. मी तर पूर्णच तोडून टाकली, 2 तुकडे डायरेक्ट. तर मी पटकन दुसरी कैची आणली आणि ही कैची पण तशीच होत होती, पण मी दोन्ही हाताने तिला सांभाळून घेतलं. किती म्हटलं तरी माझ्याच घरची कैची आहे. आणि असे सगळे मी कैचीने कापून घेतली. याच्यात तर मला माहिती आहे काय आहे, कोको पावडरचा डब्बा आहे. कारण मला बनवायचं आहे कप केक. तर मी म्हटलं कोको पावडर हवं तर चांगलं. कारण मी ना आधी पण खूप हे करायची बेकिंग लग्नाच्या आधी. तरी 9वी-10वीत असताना मी केक असं काही पण बनवत राहायची ना, तर मला कोको पावडर, व्हॅनिला इसेन्स असे ना काही प्रकारचे असे थोडे खूप नावं माहिती आहे. कारण शाळेत आम्हाला शिकवायची आमची मॅडम कसं केक करायचा, कशी बेकिंग, कसं सॅलेड. तर मी तेव्हाच शिकली आहे. तर थोडंफार मला बेकिंगचं माहिती आहे. बिना ओव्हनचं पण करता येते मला, कढईमध्ये पाणी बिणी टाकून. तर तशाच हिशोबाने मग मी म्हटलं चला हे मी ना याचं मला एकदम नाव नाही माहीत, पण कपकेक्स याच्यात बनतात. हे पण मी ऑर्डर केलं आहे. पोहे कॉलिंग मला सांगितलं होतं यांनी करायला, की कॉलिंग पण ऑर्डर करायचं आहे. तर मग मी ते पण करून घेतलं. तर मला एवढे कॉलिंगची काही गरज नाही वाटत. मी मस्तपैकी घरीच थोडंसं निरम्याच्या पाण्याने पुसून घेते सगळं. पण यावेळेस कॉलिंगने ऑर्डर केलं आणि याच्यात 6 पीसेस आले आहे आणि चांगले होते. माझ्याकडे ना जर्मलचे होते का, ते येत नाही का ते रोडग्याच्या ओव्हनमध्ये, ते होते. तर मी म्हटलं ते काही जमत नाही मला त्याच्यात, कारण त्याच्यातून निघतच नाही ना कपकेक. तर काय जमणार, तुटून फुटूनच निघतं. चॉकलेट सिरप केलं, आधीचं संपलं होतं. मी म्हटलं हे मला माहिती नाही काय आहे. मिल्क असं काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावर, पण ते कशासाठी यूज होतं मी स्वतः पाहणार. आणि कस्टर्ड पावडर तर मी जाणबुजून केला आहे, कारण मला ते फ्रूट कस्टर्ड बनवायचं होतं. कसं बनते मी नाही म्हणजे खाल्लं आहे, पण मला बनवून पाहायचं होतं की मला जमते. तर मी त्याच्यासाठी व्हॅनिला फ्लेवर घेतला. आणि ही नॅचरलची मी घेतली आहे. बॉटल आहे माझ्याकडे, तर मी पाऊचच ऑर्डर केला. आणि डेटॉल पण संपलं होतं कपड्यात टाकायसाठी, ते घेतलं. आणि हे नक्की मी बनवताना व्हिडिओ टाकणार आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. मी असेच शॉपिंगचे पण व्हिडिओ टाकेल आणि ग्रोसरीचे पण, आणि काही रेसिपी आवडणार तर नक्कीच, माहिती आहे मला.